नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये आता गच्चीवर सगळेजण पतंग उडवत असतात आणि ही ईश्वरी आता अर्णवला जवळ करण्यासाठी आणि या मामींना खुन्नस दाखवण्यासाठी गच्चीवरून पडण्याचं खोटं खोटं नाटक करत असते आणि अर्णव आता तिला वाचवण्यासाठी जोराने तिच्या हाताला धरतो आणि स्वतःकडे खेचून घेतो। ईश्वरीला असं खेचल्यानंतर अर्णवच्या अंगावरच ती पडते। आता ती अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो। बाकीचे आजूबाजूचे सगळे दंगा करत असतात, म्हणजे ते पडले म्हणून घाबरलेले असतात। आता अंजली म्हणत असते, अरे हे दोघे कसे काय पडले बरं। आता इथे अर्णव चिडूनच ईश्वरीला म्हणत असतो, तुला अक्कल आहे का? खाली पडली असतीस तर तुझा जीव गेला असता। आता ईश्वरी त्याच्याकडे पाहतच म्हणत असते, सर तुम्हाला हरवलंय मी आणि तुम्हाला जिंकलंय सुद्धा आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला माझी काळजी सुद्धा आहे हे सिद्ध झालं आहे। आता अंजली म्हणत असते, अरे उठवा रे कुणीतरी त्यांना, मी पाणी आणते त्यांच्यासाठी। आता अंजली पुन्हा पाणी घेऊन येते आणि म्हणत असते, अरे आकाश उठव त्यांना। तेवढ्यातच आता नम्रता ईश्वरीला धरते आणि अर्णव सुद्धा उठतो। आता अर्णव उठून बसलेला असतो आणि त्याच्या हाताला थोडंसं खरचटलेलं असतं आणि त्याच्या दुसऱ्या हातामध्ये पतंगचा दोरा तसाच असतो। आता उठून बसल्यानंतर दोऱ्याला थोडासा ताण बसतो आणि त्याच्या बोटाला कापतं। आता ते पाहते ईश्वरी आणि ईश्वरी पटकन आता त्याचं रक्त त्याला बोट स्वतःच्या तोंडामध्ये घालते। आता इथे अंजली म्हणत असते, अरे तुम्ही दोघं काय करताय बरं हे? अगं ईश्वरी काय करतेस तू? बरं झालं चिंटूचं लक्ष होतं, नाहीतर तू खाली पडली असतीस ना, मग काय झालं असतं बरं? त्यावेळेला नम्रता म्हणते, हो हो खरंच आपलं कुणाचंच लक्ष नव्हतं। आता मामा म्हणत असतात, अरे हो हो काही सुद्धा झालेलं नाहीये, ते दोघे अगदी व्यवस्थित आहेत आणि अगदी ईश्वरी कुठे जरी असली आणि हा अर्णव कुठे जरी असला तरी सुद्धा हा एका चांगल्या नवऱ्यासारखं सतत आपल्या बायकोवरच लक्ष देऊन असतो। मामा असं म्हणल्यानंतर आकाश म्हणतो, हो हो खरंच आहे। ईश्वरी आता तिरक्या नजरेने मामींच्याकडे पाहत असते। या मामींना चांगलीच गंमत ईश्वरीने दाखवलेली असते। आता ईश्वरी अर्णवला पाणी देते। अर्णव पाणी पितच मामांना म्हणत असतो, अजून कॉम्पिटिशन खेळायचं आहे का? त्यावेळेला मामा म्हणतात, नको रे बाबा आता नको, चला चला पटकन आपण जेवूया, आता खूपच भूक लागली आहे। आता असं म्हणतच मामा, आकाश, नम्रता आणि अंजली खाली जात असतात। मामी तिथेच असतात। आता अंजली जाता जाता म्हणत असतात, काय या दोघांचं लागलं असतं म्हणजे काय झालं असतं, या रे सावकाश या खाली आता, असं म्हणत ते खाली जातात। आता या मामी या दोघांच्याकडेच बघत असतात। अर्णव आता स्वतः उठलेला असतो आणि ईश्वरीला उठवण्यासाठी हात देत असतो। आता अर्णव तिला उठवतो आणि तेथून निघून जातो। आता तेवढ्यातच ईश्वरी आता मामींना काहीतरी बोलण्याच्या नादात असते। हे ओळखतात मामी आणि तेथून निसटण्याचा प्रयत्न करत असतात। तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, थांबा थांबा मामी, कुठे निघालात तुम्ही पाहिलं का अर्णव सरांना माझी किती काळजी आहे ते, आणि ती काळजी प्रेमापोटीच त्यांनी केली आहे। त्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे। त्यामुळे आता इथून पुढे आमच्या दोघांच्या संसारामध्ये किंवा नात्यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही। आणि मामी तुम्ही जे आत्ता पाहिलं ना तो फक्त ट्रेलर होता, आता पिक्चर बघायची तर इच्छा तुमची नसेलच ना। आता या मामी खूपच चिडतात आणि ईश्वरीला बोट पुढे करून काहीतरी म्हणणार, इतक्यातच ईश्वरी त्यांचं बोट धरते जोराने। आता ईश्वरी ते बोट धरूनच मामींना म्हणते, अहो मामी किती ऊन आहे, गरगरेल तुम्हाला, चला खाली, असं म्हणते आणि ईश्वरी तेथून निघून जाते। आता या मामींना इतका राग आलेला असतो की काय करू आणि काय नको असंच झालेलं असतं। आता इकडे रूम मध्ये अर्णव त्याच्या बोटाला जो मांजा कापलेला असतो त्याच्यावर मलमपट्टी करत बसलेला असतो। तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते। आता अर्णव असं स्वतः मलमपट्टी करत आहे पाहून ईश्वरी म्हणत असते, सर इकडे द्या हात, मी करते ते। त्यावेळेला अर्णव म्हणतो, कशाला, मला येतं करता ते। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर किती हट्टीपणा करताय तुम्ही। त्यावेळेला अर्णव म्हणतो, हट्टीपणा मी नाही तू करत आहेस। आता ईश्वरी पट्टी बांधतच अर्णवला म्हणत असते, अर्णव सर एक गोष्ट सांगायची आहे, या गडबडीत विसरूनच जाईल, थँक्यू। त्यावेळेला अर्णव म्हणतो, कशाला, मला कशाला थँक्यू म्हणतेस? तू आरशासमोर जा आणि स्वतःला सॉरी म्हण, कारण तू स्वतःशी चुकीची वागली आहेस। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो सर मी आरशासमोर जाऊन तुम्ही म्हणत असाल ते करायला तयार आहे, पण सर कसं आहे ना, मी जर आरशासमोर गेले तर आरशात सुद्धा मला तुम्हीच दिसाल, पण ठीक आहे आरशासमोर तुम्हीच असणार ना, त्यामुळे मी तुम्हाला तिथे सॉरी म्हणेन। आता ईश्वरी अशी बोलत असते। तेवढ्यातच अर्णव तिच्या हातातून हात हिसकावून घेतो। त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर असं काय करताय, आणि सर तुम्हाला असं वाटत आहे का तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणत आहे? तर तसं नाहीये, आज एक मोठी गोष्ट घडली आहे।
त्यावेळेला अर्णव म्हणतो कोणती मोठी गोष्ट? त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर तुम्हाला माझी किती काळजी आहे ते मला आज दिसून आलं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो काळजी वगैरे काही नाही असं म्हणतो आणि ते रागानेच उठतो. त्यावेळेला त्याच्या हाताला जे बँडेज करत असते ती त्याचं एक टोक ईश्वरीच्या हातात राहतं आणि एक टोक अर्णवच्या बोटावर असतं. आता ते पाहून ईश्वरी म्हणत असते सर बघितलं का, आपल्या नात्याचा एक टोक माझ्या हातात आहे आणि एक टोक तुमच्या हातात आहे, म्हणजे आता सुटका होणे नामुमकिनच आहे. आता अर्णव पुन्हा ईश्वरी समोर येतो आणि म्हणतो आपण जर ठरवलं तर आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आपण कायमस्वरूपी आपल्या आयुष्यातून काढून टाकू शकतो. असं म्हणतच तो आता तिथेच टेबलवर असलेली कात्री घेतो आणि त्या बँडेज मधूनच कट करतो. आता असं करून अर्णव तेथून रागाने निघून जातो. आता ईश्वरी इकडे पाठीमागे म्हणत असते सर एवढं सोपं नसतं, नातं तोडणं तर नाहीच नाही आणि तुमच्या मनातील राग थोडासा कमी झाला निघून गेला की सगळं काही व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. आता इकडे क्लाउड किचन मधून आवरून ईश्वरीची आई घरी निघणार तेवढ्यातच नम्रता आणि आकाश तिथे आलेले असतात. आता गाडीतूनच नम्रता उतरते आणि पटकन आईकडे धावत जाते. आता आकाश सुद्धा जातो. आता आकाश नम्रताच्या आईला पाहिल्याबरोबर हाय आई असं म्हणतो, पण त्या काहीच आकाशशी बोलत नाही. त्यावेळेला त्या नम्रताला म्हणत असतात काय ग नम्रता किती वेळ झाला? त्यावेळेला नम्रता म्हणत असते अगं आई घरीच खूप उशीर झाला निघण्यासाठी, म्हणून आकाश सरांना मी म्हटलं मला क्लाउड किचन जवळ सोडा, मी आणि आई सोबतच घरी जातो. आता आकाश म्हणत असतो हो हो काकू, मला वेळ होता म्हणूनच मी नम्रताला ड्रॉप करायला इथे आलो आणि काकू तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्हा दोघींना मी घरी सोडू का? त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते नको नको अजिबात नको, आमचा आम्ही दोघी जाईन घरी, आम्हा दोघींना गाडीची सवय लागायला नको असं ईश्वरीची आई म्हणते आणि आकाशी नीट बोलतच नाही. आता आकाश हे थोडंसं ओळखतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही दोघीच जा, बाय काकू बाय नम्रता असं म्हणतो आणि तो तेथून निघून जातो. आता नम्रता तिच्या आईला ओरडत असते, म्हणत असते अगं आई तुझं काय हे वागणं, आकाश सर इथपर्यंत मला सोडायला आले आणि त्यांच्याशी तू नीट बोलली सुद्धा नाहीस, असं का वागलीस बरं? त्यावेळेला आता तिची आई म्हणत असते अगं तुला येण्यासाठी काय वेळ झाला सांग बरं? आता नम्रता म्हणत असते अगं आई येशूकडे तर गेले होते मी, तिच्याजवळच होते. त्यावेळेला तिची आई म्हणत असते अगं हो मला माहित आहे की तू ईश्वरीकडे होतीस, पण अगं तिचं सासर आहे ते नम्रता, किती वेळ तिथे थांबायचं किती नाही याला काहीतरी मर्यादा असायला हव्या. आता नम्रता म्हणत असते अगं आई किती काळजी करतेस? त्यावेळेला नम्रताची आई म्हणत असते अगं त्याला पण काहीतरी कारण आहेत, लोक जर बोलायला लागली तर 10 तोंडाने बोलतील आणि नको नको ते आरोप करतील. त्यावेळेला आपण काय करणार आहोत? एक काम कर नमू तू काही दिवस क्लाउड किचनला येऊच नकोस, मला जेवढं होईल तेवढं मी एकटी सांभाळते. त्यावेळेला नम्रता चिडून म्हणत असते अगं आई या सगळ्याचा आणि क्लाउड किचनचा काय संबंध आहे बरं? त्यावेळेला नम्रताची आई म्हणते अगं नमू माझं थोडंसं ऐक तू. आता नम्रतावर पुन्हा तिची आई चिडते आणि म्हणते मी जेवढं सांगते तेवढं ऐक ग बाई. त्यावेळेला नम्रता म्हणत असते अगं आई नेहमीच मी तुझं ऐकत आले, मग आज पण ऐकणारच ना, पण मला सांग ना तुझ्या मनामध्ये कसली भीती आहे? आता नम्रता म्हणत असते हो मान्य आहे मला यायला वेळ झाला आहे, मी इशूकडे खूपच वेळ थांबले, पण माझे निर्णय मी घेऊ शकत नाही का? त्यावेळेला तिची आई तिच्यावर पुन्हा चिडते आणि म्हणते बस आता एक शब्दही बोलायचं नाही, तू उद्यापासून क्लाउड किचनला यायचं नाही. त्यावेळेला नम्रता म्हणते आई मला खरं सांग, आकाश सरांबरोबर मी येते आणि त्यांच्याबरोबर मैत्री करते हे तुला आवडलेलं नाहीये ना? त्यावेळेला आता नम्रताची आई म्हणत असते अगं नम्रता तुम्हा दोघांना सतत असे एकत्र पाहून लोक वाटेल ते बोलायला लागतील आणि तुझं लग्न सुद्धा व्हायचं आहे, अजून तुझं एक वय हे असं सुरू आहे की त्यामध्ये तू मैत्रीच्या पलीकडे कधी जाशील तुझं तुलाच कळणार नाही. आता नम्रता म्हणत असते अगं आई हे सगळं कळतंय मला आणि माझं अगोदर लग्न मोडल्यामुळे माझी जी बदनामी झाली आहे ती मी विसरलेली नाहीये आणि त्या सगळ्या गोष्टींचा संबंध तू इथे लावू नकोस आई प्लीज. आता नम्रताची आई म्हणत असते अगं तुझं बरोबर आहे, पण मी संबंध लावत नाहीये कुठला आणि त्या आकाशला आपण ओळखतोच किती बरं, अजून त्याच्या आईला मी भेटले सुद्धा नाहीये. आता नम्रता म्हणत असते अगं आई असं काय करतेस, ती लोक काही परकी आहेत का आपल्याला? अगं आपल्या ईश्वरीचं सासर आहे ते आणि तू असा का विचार करत आहेस? त्यावेळेला तिची आई म्हणते नमू तू माझ्याशी वाद अजिबात घालू नकोस. आता नम्रता म्हणत असते अगं आई असं काय करतेस, तुला आणि बाबांना त्रास होईल असं काहीही मी वागणार नाही, यावर तुझा विश्वास नाहीये का? त्यावेळेला तिची आई म्हणते अगं विश्वास आहे, पण मी तुला वेळीच सावध करत आहे आणि आता या सगळ्या विषयावर मला पुन्हा पुन्हा बोलायचं नाहीये. त्यावेळेला नम्रता म्हणते अगं आई या सगळ्याची तू जरा जास्तच काळजी करतेस असं नाही का वाटत तुला? त्यावेळेला पुन्हा
तिची आई तिच्यावर ओरडते आणि नमू असं म्हणते आणि शांत बसवते नम्रताला. आता नम्रताची आई नम्रताला खूपच ओरडते, नम्रता शांत बस, एक शब्दही पुढे बोलायचा नाही आणि माझ्याशी वादही घालायचा नाही, यापुढे हा विषय काढायचा नाही, उद्यापासून तू क्लाउड किचनला यायचं नाहीस आणि आता घरी चल आज असं म्हणून त्या रागाने बाहेर निघून जातात. आता नम्रता पाठीमागून आई असं म्हणून हाक मारत असते पण त्या काही ओ देत नाही. आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव घाईघाईमध्ये कुणाशी तरी फोनवर बोलत असतो, ऑफिसमधीलच फोन असतो त्याला. आता फोनवर बोलतच अनिताताई माझा नाश्ता, अनिताताई माझा नाश्ता असं ओरडत असतो. आता ईश्वरी किचनमध्ये असते पण तिला पाहून अर्णव इग्नोर करतो. आता ईश्वरीच अर्णव जवळ येऊन बसते. आता ईश्वरी जवळ येऊन तेथेच खुर्चीवर बसली आहे पाहून अर्णव म्हणतो माझा नाश्ता कुठे आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला असता पण तुम्ही माझ्या हातचा खाणार नाही ना म्हणून बनवलाच नाही. आणि अनिताताईंना सुद्धा सांगायला विसरले की मी तुमचा नाश्ता करणार नाहीये, बाकी सगळ्यांचं झालंय. आता मी पण आज नाश्ता करणारच नाहीये, मी फक्त आज ज्यूसच पिणार आहे. आता अर्णव ईश्वरी असं वागत आहे पाहून जरा रागानेच अंजलीताई आजी आजी असं हाका मारायला सुरू करतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर थोडा आवाज कमी करा, त्या दोघी देवळात गेल्या आहेत. आता पुन्हा अर्णव आकाशला हाक मारायला लागतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते भाऊजी जिमला गेले आहेत, आता मामा मामी फक्त उरतात ना. आता अर्णव हाका मारण्या अगोदरच ईश्वरी मामा मामी असं हाका मारते आणि म्हणते हाका मारू नका हो, मामा आणि मामी त्यांच्या मित्राच्या घरी गेले आहेत, आपण दोघेच घरी आहोत. आणि सर आता मी ज्यूस पिऊन घेते कारण आता माझ्या पोटामध्ये खूपच भूक लागली आहे, कावळे ओरडत आहेत. आता ईश्वरी अर्णवला चिडवण्यासाठी त्या ग्लासकडे बघत असते आणि म्हणत असते अरे वा किती छान हेल्दी ज्यूस आहे, आता मी हा पिऊन टाकणार आहे. तेवढ्यातच आता ग्लास खाली ठेवते आणि म्हणते अरे देवा यामध्ये तर चाट मसाला टाकायचाच राहिलाय. तो ग्लास तिथेच ठेवते आणि पुन्हा ती किचन मध्ये निघून जाते. आता तिरक्या नजरेने ती अर्णवकडे पाहत असते. आता ईश्वरीचं म्हणणं असतं की अर्णव सरांनी तो ग्लास घ्यावा आणि पिऊन पटकन ऑफिसला निघून जावं. त्यावेळेला आता अर्णव तो ग्लासला हात लावत नाही आणि पटकन उठून ऑफिसला जात असतो. तेवढ्यातच तो मागे वळून त्या ग्लासकडे पाहतो, ईश्वरीकडे पाहतो. ईश्वरी किचन मध्ये काहीतरी करत असते. तेवढ्यातच आता अर्णव तो ज्यूसचा ग्लास उचलतो आणि प्यायला सुरू करतो. आता अर्णव ज्यूस पित असतो. तेवढ्यातच ईश्वरी विचार करत असते सर बरं झालं तुम्ही ज्यूस पिलात आणि तसंही तुम्हाला न खाता मी ऑफिसला जाऊच देणार नव्हते. तेवढ्यातच आता असा विचार करते आणि पटकन अर्णवसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते सर ज्यूस पिलात बरं झालं, तुम्ही तुमच्यासाठीच बनवलं होतं सर. आता असं ऐकल्यानंतर अर्णव थोडासा ईश्वरीवर चिडतो आणि पुन्हा ईश्वरी म्हणते सर चिडू नका हो, ही फळं खाऊन घ्या तुम्ही. आता त्यावेळेला अर्णव म्हणतो नकोय मला. त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर तुम्ही लहान मुलासारखं काय वागताय हो. त्यावेळेला तो म्हणतो मी नाही लहान मुलासारखं तर तू वागत आहे. आता ईश्वरी अर्णवला ऍपल चारत असते. तेवढ्यातच पाठीमागे आकाश आलेला असतो. आकाशला पाहून अर्णव म्हणतो आकाश. त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही सर या ट्रिक्स माझ्यावर चालणार नाही. म्हणजे ईश्वरीला वाटत असतं की अर्णव गंमत करत आहे, आकाश तिथे आलेलाच नाहीये, पण खरं तर आकाश तिथे आलेला असतो. आता आकाश स्वतःहून थोडासा ठसका लागल्यासारखं करतो आणि ईश्वरीचं पाठीमागे लक्ष जातं आणि म्हणते अहो आकाश भाऊजी तुम्ही एवढे लवकर कसे काय आलात बरं जिम मधून. त्यावेळेला आकाश म्हणतो सॉरी वहिनी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. आता आकाश अर्णवला त्या चेकबुक विषयी आणि मोठी अमाऊंट काढल्या गेल्याबद्दल सांगत असतो. आता तो म्हणत असतो दादा आपल्या ऑफिसमधून मोठी रक्कम काढली गेली आहे आणि ते चेक करायला गेलं तर खरंच खूप मोठी रक्कम ट्रान्सफर केली गेली आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो ठीक आहे मी चेक करून घेतो चेकबुक. त्यावेळेला आकाश म्हणतो अरे दादा मी स्टडी रूम मध्ये पाहिलं आहे चेकबुक कुठेच नाहीये. आता अर्णव पटकन धावत स्टडी रूम मध्ये येतो आणि चेकबुक शोधायला सुरू करतो आणि त्या ड्रॉवर मध्ये पाहतो तर चेकबुक नसतं. आता आकाश आणि ईश्वरी सुद्धा तिथेच असतात. त्यांना पाहून अर्णव म्हणतो चेकबुक तर इथेच होतं, आता ते नाहीये, कुठे गेलं बरं इथून. आता अर्णव ईश्वरीला म्हणतो तू चेकबुक पाहिलं आहेस का. त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही सर मी नाही पाहिलं. त्यावेळेला आकाश म्हणतो मग चेकबुक गेलो कुठे. आता अर्णव म्हणत असतो चेकबुक हरवलं आहे हे सिरियसच आहे आकाश, अगदी काहीही होऊ शकतं. आता अर्णव पटकन बँकेत फोन लावतो. आता अर्णव बँकेमध्ये फोन लावून तेथील मोठ्या साहेबांना सांगत असतो सात्विका फॅशनचं चेकबुक हरवलं आहे, त्यामुळे तुम्ही आतापासून पैशाचे सगळे व्यवहार थांबवा. आता ते बँकेचे मॅनेजर सुद्धा अर्णवला म्हणत असतात सर तुम्ही काळजी करू नका, तुमची सगळी डिटेल्स मी तुम्हाला देतो आणि तुमचं पैशाचे कारभार सगळे थांबवतो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो
सर प्लीज एवढं करा. त्यावेळेला ते म्हणत असतात अर्णव सर तुम्हाला थोडं बँकेमध्ये येऊन जावं लागेल, कारण बँकेच्या काहीतरी प्रोसेस असतात त्या पूर्ण कराव्या लागतील. त्यावेळेला अर्णव म्हणतो हो ठीक आहे मी बँकेमध्ये येईल. आता अर्णव पटकन आकाशला म्हणतो आकाश तू सगळं काम व्यवस्थित सांभाळ आणि लक्ष दे, मला बँकेमध्ये जावं लागेल. तेवढ्यातच आता अर्णव बँकेमध्ये जायला निघतो. आता इकडे राकेशने सगळं प्लॅनिंग हे केलेलं असतं आणि चेकबुकवर खोटी अर्णवची सही करून एका माणसाला बँकेमध्ये पाठवलेलं असतं पैसे काढण्यासाठी. आता तो माणूस बँकेमध्ये येतो आणि कॅशियरकडे पैसे मागत असतो. आता तो कॅशियर स्वतःच्या मनातच म्हणत असतो सात्विका फॅशनमधून पेमेंट नेण्यासाठी किंवा पैसे नेण्यासाठी ठोंबरे सर कायम येतात आणि आता हा माणूस वेगळा का आला आहे बरं, थोडी चौकशी करावी लागेल. आता तो बँकेतील माणूस त्या राकेशने पाठवलेल्या माणसाला थोडा वेळ तुम्ही बसता का असं म्हणतात. आता त्या बँकेतील कॅशियर खूपच हुशार निघलेला असतो. आता तो त्या राकेशने पाठवलेल्या माणसाला तुम्ही बसा असं म्हणतो आणि तेथून निघून डायरेक्ट बँकेच्या मॅनेजरकडे येतो. आता मॅनेजरला अगोदरच सात्विका फॅशनचं चेकबुक हरवलं आहे माहीत असतं. आता तो बँकेचा कॅशियर येऊन मॅनेजरला म्हणत असतो सर सात्विका फॅशन मधून एक माणूस आला आहे पैसे घेऊन जाण्यासाठी, 50,000ची रक्कम मागत आहे तो. आता मॅनेजर म्हणत असतात त्या माणसाला अजिबात पेमेंट देऊ नका, पैसे अजिबात देऊ नका, तोपर्यंत तुम्ही त्याला होल्डवरच ठेवा, त्याला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा. अर्णव सरांशी माझं बोलणं झालं आहे, ते एवढ्यातच आता इथे येत असतील. अर्णव बँकेमध्ये निघतच असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते सर मला तर त्या राकेशवरच डाऊट आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो हो हो मला सुद्धा राकेशवरच डाऊट आहे आणि जर हा डाऊट खरा निघाला तर त्या राकेशचं काही खरं नाही. आणि आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये मात्र जबरदस्तच प्रोमो दाखवला आहे. तो म्हणजे ईश्वरी अंजलीच्या रूम मध्ये जाऊन तिचं सगळं कपाट शोधत असते आणि सात्विका फॅशनचं चेकबुक मिळतंय का ते पाहत असते. आता मात्र ईश्वरीला चेकबुक तर सापडतं, पण हा वाईट वृत्तीचा राकेश तिच्याकडे एवढ्या घाण नजरेने पाहत असतो की ईश्वरी घाबरूनच जाते आणि हा राकेश ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच ईश्वरीवर झडप करतो आणि तिच्याशी झटापटी करायला सुरू करतो. आता ईश्वरी जोराने त्याला हिसका देते आणि धावून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्णव सुद्धा घरी धावतच आलेला असतो. आता हा राकेश नेमकं ईश्वरी बरोबर काय करणार आहे, ईश्वरी या राकेश पासून स्वतःला वाचवू शकणार आहे का, तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवाचा उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.